नमस्कार, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। हे मूग तुम्ही बघताय का किती हिरवेगार आणि छान आहेत। आज आपण ह्या मुगापासून अगदी झटपट तयार होणारा नाश्ता बनवणार आहोत, म्हणजे मुगाचे डोसे किंवा मुगाच्या एडण्याही तुम्ही बोलू शकतात। ह्याकरता लागणारं साहित्य आहे, मी एवढे हे कटोरा भरून असा मूग घेतले आहे। म्हणजे हे तुम्ही मोजाल तर 2 कप मूग असतील, हिरवे मूग भिजवलेले। यांना मी रात्रभर भिजत ठेवलं आणि सकाळी उठून यांचं पाणी काढून घेतलं। हे असे तयार झाले आहेत। तुम्ही मोड आलेले मूगसुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला लागणार आहे आवडीप्रमाणे कोथिंबीर, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे म्हणजे तुम्ही ह्या चमच्याने जर मोजलं तर 2 चमचे धने, 2 चमचे बडीशोप आणि 2 हे मोठे चमचे मी घेतला आहे कॉर्नफ्लॉवर मी का घेतला हे तुम्हाला नंतर सांगेन। इथे 3 ह्या मिरच्या घेतल्यात, म्हणजे ह्या फिक्के असतात आणि ह्या थोड्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी 3-4, म्हणजे लहान मुलंही आवडीने खाऊ शकतात। तुम्हाला जर तिखट हवं असेल तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करू शकतात आणि चवीपुरतं मीठ। आता आपण जाऊया कृतीकडे। आता आपण कृती करूया। आपल्याला याच्या करता लागेल मिक्सरचं भांडं। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मूग आहे ना पूर्ण टाकून घ्यायचे आहेत। जास्त काही मोठी प्रोसेस नाही आहे, अगदी सोपी प्रोसेस आहे, झटपट तयार होणारी रेसिपी आहेत। आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया। इथे नंतर आपल्याला याच्यामध्ये एक आपण जे सामान घेतलं आहे ते टाकायचं आहे। पहिले आपण याच्यामध्ये बडीशोप टाकून घेऊ, त्यानंतर धने टाकून घेऊ, त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या टाकून घेऊ आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण बारीक बारीक कापून टाकू, म्हणजे वाटताना ना त्या अशा कुठे कुठे राहत नाही, अगदी छान मिक्सचर वाटलं जातं। मी याला कापून घेते। हे बघा, या मिरच्या मी कापून घेतल्या आहेत, हे सगळ्याचे टाकून द्यायच्या आणि चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये, इकडे मी 2.5 चमचे मीठ टाकते आहे, आता हा असा लहान चमचा आहे। आणि त्यानंतर आपण हे पाणी टाकून अगदी स्मूथ याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। कॉर्नफ्लॉवरचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगेलच। आता आपण हे वाटून घेऊया। हे पहा, इथे मी हे मिक्सचर वाटून घेतलेलं आहे। असं अगदी हे मिक्सचर हवं आहे, तुम्हाला दाखवते मी। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। हे बघा, मला ह्या मिक्सचरला वाटायला एवढं 1 कपभर पाणी लागलं आहे। आपण नंतर गरजेप्रमाणे याच्यामध्ये ॲड करू। जास्त पातळ पण नाही करायचं आहे, मीडियम याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला। हे बघा, नंतर आपण जेव्हा कॉर्नफ्लॉवर टाकू ना तेव्हा थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू। आता आपण करूया पुढची प्रोसेस। हे बघा, असं हे मोठ्या भांड्यामध्ये हे मिक्सचर काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कसं आहे मिक्स करायला ना हलकं जातं व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं, याला छान बाइंडिंग येते आणि आपला जो मुगाचा डोसा किंवा मुगाची एडणी आहे ती अगदी छान मऊसूद पण होते आतमधून आणि बाहेरून मस्त कुरकुरीत पण लागते आणि खाण्यासाठी त्याची टेस्ट पण छान येते। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आपली जी कोथिंबीर घेतली आहे ना, खूप सारी मस्त कोथिंबीर टाकायची आहे याच्यामध्ये। कोथिंबीरमुळे छान याला चव पण येते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात, जास्त कमी। आता आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि इथे आपण एका साईडला तवा पण गरम करायला ठेवायचा आहे। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की करून बघा। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। आता आपण तव्याला ना छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। जास्त तेल पण लागत नाही याला आणि अगदी झटपट तयार होते ही रेसिपी। बघा, छान असं ग्रीस करून घ्यायचं तेलाने। त्यानंतर आपण बॅटर टाकायचं आहे। हे बघा, हे असं छान बॅटर आपण केलेलं आहे। आता आपला तवा पण तापला आहे। गॅसची फ्लेम पहिले हाय करून तवा गरम करून घ्यायचा आहे, नंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि नंतर आपल्याला हे बॅटर याच्यावरती टाकायचं आहे आणि छान हलक्या हाताने त्याला आपण असं पसरून घ्यायचं आहे। सारखं गोल करायचं आहे। आणि बॅटर टाकल्यावरती आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे। थोडंसं याच्या साईडला हे तेल सोडायचं आहे, जास्त तेल नाही टाकायचं आणि थोडंसं वरतून टाकायचं आणि याला अगदी 1 ते 2 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं आहे। बघा, आता छान आपला इथे मुगाचा डोसा, नाहीतर तुम्ही मुगाची एडणीसुद्धा म्हणू शकतात, अगदी छान हा शेकला गेलेला आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं लागतो, काही जास्त वेळ लागत नाही। आता आपण याला ना
उलटून घेऊया. बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे त्याला गोल्डन असा. आणि अजून दुसऱ्या साईडने पण त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे अगदी 1 मिनिटापर्यंत. हे बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे मुगाचा डोसा. आता दुसऱ्या साईडने त्याला जास्त शेकायचं नाही आहे, अगदी थोडंसं शेकायचं आणि नंतर सर्व करायचं आहे. असे तुम्हाला मी अजून 1-2 बनवून दाखवते. आता तुम्हाला मी अजून एक डोसा बनवून दाखवते आहे. आता हा आपण जरा वेगळा करणार आहोत. ज्यांना चीज फार आवडतं त्यांनी हा चीज टाकून पण खूप छान लागतो. तुम्हाला मी आता करून दाखवते आहे. त्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस करायची आहे. 2 मिनटं होऊ द्यायचं याला. साईडला थोडं थोडं तेल सोडायचं. हे बघा याला आता छान एकदा उलटून घ्यायचं आहे. एक साईड छान झालेली आहे. हे बघा आता आपला छान हा शेकला गेलेला आहे. आता याला छान असं उलटून घ्यायचं आणि याच्यावर आपण टाकणार आहे. ज्यांना चीज फार आवडत असेल त्यांनी चीज टाकून नक्की करून बघा. असं छान चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. याच्यावरती किसून घ्यायचं आहे. असं मस्तपैकी भरभरून चीज टाकायचं आहे. खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याला असं फोल्ड करायचा. हा बनला तुमचा चीज टाकून मुगाचा पराठा, मुगाची एडणी किंवा मुगाचा डोसा. तुम्ही काही बोलू शकता. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. किती छान आणि अप्रतिम दिसतो आहे हा मुगाचा डोसा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मी दाखवते खोलून. हे बघा किती छान अगदी चीज त्याच्यामध्ये मस्त मेल्ट झालेलं आहे. खायला पण खूप छान लागेल.